अरे पण लोकांची घरं जळली त्याचं काय? घरं जळतायत, घरं जळू दे, पण आमच्या मात्र राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मध्ये लोकसभेच्या वेळेला जो त्यांनी एक फटका पडल्यानंतर प्रचार केला, महाविकास आघाडी म्हणून आपण पूर्ण देशभर एक प्रचार केला, रान उठवलं, आणि ते खरं होतं. आपण नव्हतं नुसतं बोललो, तर भारतीय जनता पक्षाचेच खासदार आणि काही माजी मंत्री बोलले होते की आम्हाला 400 पार का पाहिजेत, कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचंय. आणि तो मुद्दा उचलला आणि लोकांसमोर ठेवला की हे बघा, हे संविधान मारायला निघाले. मग हारल्यानंतर यांनी सुरू केलं की यांचं हे फेक नरेटिव्ह होतं. मग हे जे मी काय सांगतोय, तुम्ही जो काय MOU केलेला आहे, हा काय फेक नरेटिव्हचा भाग आहे? धारावी धारावी धारावी, नुसती धारावी नाहीये, अख्खी मुंबई हे अदानीच्या घशात घालतायत. आणि केवळ धारावीमुळे अख्खी मुंबईच नव्हे, तर मुंबईच्या आसपासचा परिसर सुद्धा ते अदानीच्या घशात घालतायत. आणि जिथे जातोय तिथे अदानी, जिथे जातोय तिथे अदानी. म्हणजे प्रचाराची सुरुवात मी केली कोल्हापूर पासून. तिथले आपले राधानगरीचे आमदार बोलले KP पाटील की साहेब, आमच्या इथलं पाणी सुद्धा अदानीला विकलेलं आहे. चंद्रपूरमध्ये गेलो, तिथल्या खाणी आणि तिथली शाळा सुद्धा अदानीला देऊन टाकलेली आहे. आज पालघरला गेलो, तिथलं वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत. म्हणजे एअरपोर्ट अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभरची वीज अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योग धंदे अदानीकडे. हे संकट फार मोठं आहे, संकट फार मोठं आहे. आणि जसं आपण म्हणतो की अस्मानी आणि सुलतानी, तसं आता आपल्या महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आणि आम्ही फेक नरेटिव्ह जर का बोलत असू, तर धारावीसाठी या सरकारने काढलेले जे काही आदेश आहेत, मिठागरा अदानीला, दहिसर चेक नाका टोल नाका अदानीला, मुलुंडचा अदानीला, कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला, हे आदेश आहेत, सरकारचे आदेश आहेत. हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना? नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आज सांगतोय. जणू काही इकडे कोणी माणसं राहतच नाही. जे संजय राऊत बोलले की 23 तारखेला आपण तर जिंकणारच आणि राज्यभर फटाके फुटणार आहेत, पण जर का महाझुटी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके वाजतील. मी सगळ्या गुजराती लोकांना दोषी धरत नाही ना, सगळ्या व्यापाऱ्यांना धरत. व्यापारी सुद्धा आपले आहेत. पण पंकजा मुंडे आज बोलल्यात, आज का काल बोललेल्या आहेत, तो व्हिडिओ पण आहे. मला पंकजाताईला खास धन्यवाद द्यायचे की पंकजाताई, तू एक फार मोठं काम केलंस. आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावरची बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. तिने काय सांगितलंय की भाजपचं काम, म्हणजे तिचे शब्द वेगळे आहेत, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. भाजपचं काम म्हणे लय भारी असतं बघा. किती आहेत आपल्याकडे बूथ, किती आहेत महाराष्ट्रभर? 90,000. मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. 90,000 बूथवरती दक्षता पथक म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात. एक माणूस जरी धरला तरी 90,000 बूथवरती 90,000 माणसं. 2 धरली तर 1,80,000, 3 धरली तर त्याच्या पटीत. आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे आणलेत महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आपल्यावरती नजर ठेवायला. हे आज नजर ठेवायला आणलेत, उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा यांचा डाव आहे. हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना? हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय. याचाच अर्थ असा की इथली भाजपा ही हरलेली आहे. इथे भाजपामध्ये लोक राहिलेले नाहीत.